अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज। देशात पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी सरकार विरोधात मोठं आंदोलन पुकारलंय। हे आंदोलन थांबवण्याकरिता सरकार पातळीवर प्रयत्न केले जात असतानाही शेतकऱ्यांनी आता हरियाणातून दिल्लीकडे कूच केली आहे। गेल्या वर्षी 11 महिने आंदोलन करूनही कृषी कायदे मागे घेतले होते, परंतु आता हमीभावासाठी शेतकरी संघटना एकवटल्या आहेत। सरकारबरोबर त्यांच्या बैठकाही होत आहेत, परंतु आतापर्यंत झालेल्या बैठका निष्फळ ठरत आहेत। यावरून ठाकरे गटाने केंद्र सरकारवर टीका केली आहे। ज्या देशाची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर शेतकऱ्यांच्या मेहनतीवर उभी आहे, तो शेतकरी भिकारी आणि कॉर्पोरेट कंपन्या मात्र त्यांच्या मालावर मालामाल अशी परिस्थिती आहे, असं ठाकरे गटाने दैनिक सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय। सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे व 23 शेतमालांवर हमीभाव देण्याचा कायदा मंजूर करावा अशी मागणी आहे। सरकार या प्रश्नी वेळकाढूपणा करीत आहे, मध्यस्थता करावी, शेतकरी त्यांना मनवण्याचा प्रयोग सुरू आहे। पियुष गोयल, अर्जुन मुंडा वगैरे लोक मध्यस्थी करीत असतील तर त्यात काही अर्थ नाही। गोयल हे तर भांडवलदारांचे हस्तक म्हणूनच मोदी सरकारात बसले आहे। शेतकऱ्यांच्या दुखाशी त्यांना काहीच घेणं देणं नाही। जय शहा यांना जितके क्रिकेट कळते तेवढेच गोयल यांना शेतीतले कळत असावे, पण हे असे लोक शेतकऱ्यांशी चर्चा करत असतील तर त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केलाय। शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्या जुन्याच आहेत व त्या जुन्या मागण्यांसाठी ते पुन्हा आंदोलन करीत आहेत। कर्जमाफी हा मुद्दा आहेच। देशातील मोदी मित्र उद्योगपतींची हजारो कोटींची कर्जे माफ होतात। काही मोदी मित्र बँकांची कर्जे बुडवून परदेशात पळून गेले, पण शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली मरण पत्कारतोय। वीज कंपन्यांच्या खासगीकरणास शेतकऱ्यांनी विरोध केलाय। यापैकी बऱ्याच कंपन्या मोदी मित्र अदानीच चालवत आहेत। पीक विमा योजना सार्वजनिक विमा कंपन्यांच्या माध्यमातून लागू व्हावी। 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना मासिक 10,000 रुपये पेन्शन मिळावे। लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांची हत्या घडवणाऱ्या अजय मिश्रा टेनीला मंत्रिमंडळातून बरखास्त करून त्यांच्यावर खटला चालवावा अशा काही मागण्या आहेत व त्यावर सरकार बोलायला तयार नाही। 2020 मध्ये दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी 11 महिने आंदोलन केले होते। त्यात 750 शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले। या मृत शेतकऱ्यांच्या घरातील किमान एकाला सरकारी नोकरी द्यावे ही सुद्धा आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आहे। यापैकी एकही मागणी मान्य करण्याच्या मानसिकतेत मोदींचे सरकार दिसत नाही अशी टीकाही ठाकरे गटाने केली आहे। पंजाबचा शेतकरी दिल्लीकडे निघाला आहे, त्यास दिल्लीच्या सीमेपर्यंत पोहोचू दिले जाईल काय, हाच खरा प्रश्न आहे। शेतकरी यावेळीही पूर्ण तयारीनिशी उतरला आहे। किमान 6 महिने पुरेल इतके धान्य त्यांनी बरोबर घेतले आहे। लंगर, पाणी, वैद्यकीय सुविधा, तंबूशिवाय मोर्चाच्या अग्रभागी राहण्याच्या तरुणांच्या स्वतंत्र टीमची व्यवस्था केली आहे। आंदोलकांचे हौसले बुलंद आहेत व सरकारशी प्रसंगी 2 हात करण्याची त्यांची तयारी आहे। पण शेवटी रामराज्यातील रावण हा उद्रेक सहन करतील काय असा खोचक सवालही त्यांनी विचारलाय। शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पंजाबच्या आसपासच्या 50 किलोमीटर इलाका सील केला आहे। हरियाणातील भाजपाचे राज्य आहे व तेथील सरकारने त्या राज्याच्या सीमेवर पोलीस, अर्धसैनिक बल, सशस्त्र बटालियन तैनात केले आहेत। प्रसंगी पुढे येणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याचीही त्यांची तयारी दिसते। हरियाणातील सर्व वाहने, जेसीबी, क्रेन जप्त करण्यात येत आहेत। जणू काही देशात युद्ध सुरू आहे। ही इतकी तयारी व जोश चीनच्या सीमेवर दाखवला असता तर लडाखमध्ये चीनी सैन्य घुसले नसते, पण मोदी सरकारने शेतकऱ्यांना शत्रू ठरवले आहे व चीनी कंपन्यांकडून भाजपाच्या खात्यात इलेक्टोरल ब्रँड्सच्या माध्यमातून पैसा पोहोचला आहे असा घणाघातही अग्रलेखाच्या माध्यमातून करण्यात आलाय। भाजप गेल्या 10 वर्षात मालामाल झाला। मोदींच्या उद्योगपतींनी मित्रांना अधिक श्रीमंत होण्याची गॅरंटी मिळाली आहे व शेतकऱ्यांच्या मालास हमीभावाची गॅरंटी देण्यास सरकार तयार नाही, कारण मोदी काळात देशाची अर्थव्यवस्था कोसळून पडली आहे। सरकारने शेतकऱ्यांची हमीभाव गॅरंटी मागणी मान्य केली तर 10 लाख कोटींचा आर्थिक बोजा वाढेल। हा आकडा मोठा आहे, पण गेल्या 10 वर्षात मोदींनी केलेला वायफळ खर्च, उधळपट्टी, भ्रष्टाचाराच्या तुलनेत शेतकऱ्यांसाठीचा हा आकडा काहीच नाही असं ठाकरे गटाने म्हटलंय। 2022-23 मध्ये 1,62,69,000 टन धान्य MSP म्हणजे हमीभावाने खरेदी केले व त्यासाठी 2,28,000 कोटी रुपये लागले। आता शेतकऱ्यांची संपूर्ण हमीभावाची मागणी मान्य केली तर आणखीन 2 कोटी जादा खर्च येईल। आज देशातील शेतकऱ्यांचे सरासरी मासिक उत्पन्न 10,218 रुपये आहे।
यात शेतीशिवाय इतरही कमाईची साधने सामील आहेत. शेतकरी सध्या 32 कोटी टन धान्याचे उत्पादन करतोय, 34 कोटी टन फळे भाज्यांचे उत्पादन करतोय. तरीही शेतीतून तो सरासरी रोज फक्त 27 रुपयांचीच कमाई करतोय, अशी वस्तुस्थिती त्यांनी मांडली. ज्या देशाची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर शेतकऱ्यांच्या मेहनतीवर उभी आहे, तो शेतकरी भिकारी आणि कॉर्पोरेट कंपन्या मात्र त्यांच्या मालावर मालामाल अशी परिस्थिती आहे. मोदींना शेतकऱ्यांची मते हवीत, पण ते शेतकऱ्यांच्या मालास हमीभाव देत नाहीत. अयोध्येतील श्रीरामांचे मंदिर उभारले, पण राम नाम गाताना स्वाभिमानाची डाळ रोटी देखील हवी, मात्र त्याचा वणवा आहे. म्हणूनच शेतकरी दिल्लीकडे कूच करीत आहेत. शेतकरी आता पुढे निघाले आहेत. देशातल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या मागे उभे राहायला हवे, असं आवाहनही ठाकरे गटाने केलं आहे. आमचे प्रतिनिधी जाहेद काझींसह अंकुश गायकवाड, ब्युरो रिपोर्ट, चौफेर, महाराष्ट्र. ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.